नमस्कार, जय शिवराय. मी नवनीत यशवंतराव आणि खरं तर हा सगळा व्हिडिओ तुम्ही बघतायत आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, अंजनी पुत्र हरेश. या यूट्यूब चॅनलवर किंवा या चॅनलच्या माध्यमातून जी लोक आत्तापर्यंत जोडलेली आहेत त्या सगळ्यांचं मी नवनीत यशवंतराव मनपूर्वक स्वागत करतो. आज खरं तर एक विशेष दिवस आहे आणि हरेश दादांच्या या सोबतीनं आपण जाणार आहोत सासूचा वॉटरफॉल. हो, सासूचा धबधबा तुम्ही बरोबर ऐकलेला आहेत. आणि आत्ता मी त्यांच्यासोबत चाललो आहे. खरं तर ते भिनारला राहणारे आहेत आणि आजोबा पर्वतच्या पाठीमागच्या बाजूचा मागचा व्हिडिओ एक यूट्यूबच्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे, नवनीत यशवंतराव ऑफिशियल या चॅनलवर. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग तो व्हिडिओ बघायला तुम्ही जा. डिस्क्रिप्शनला सर लिंक देतीलच. काय वाटतंय, आपण आजोबाच्या बॅक साईडला आलेलो आहोत आणि आपण सासूचा वॉटरफॉल बघायला चाललेलो आहोत. सर, प्रथम मला असं सांगावं वाटेल की हा जो निसर्ग जो आहे तो पाहण्यामध्ये जो आनंद आहे तो कुठे मिळत नाही आहे आणि तुमच्यामुळे मला तो पाहायला मिळतोय. खरं तर हा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवला होता, तो व्हिडिओ पाहिला होता मी. सासूचं धबधब्याविषयी खूप ऐकलं होतं आणि ते जे नैसर्गिक वातावरण आहे की नैसर्गिक पाणी म्हणजे जे पाणी जे आहे ती डोंगरावरनं सरळ खाली येतं आणि ते जे पाणी आहे ते इतकं सुंदर दिसतंय की मी त्या मोहात पडलो आणि मला अशी इच्छा झाली की तुमच्या जोडीला ते आपण पाहायला जायला हवं आणि तुम्ही नेतायत. खूप धन्यवाद तुमचं. नमस्कार मंडळी, आपण आज सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अतिशय सुंदर असा पर्वत आणि त्याच्या मागे असणारा जो धबधबा आहे त्याचं नाव आहे सासूचा धबधबा. असा सुंदर धबधबा पाहण्यासाठी चाललेलो आहोत. आपण कल्पना करू शकता की किती सुंदर असा नजारा इथे पाहायला मिळत आहे. हा निसर्ग आणि त्या निसर्गात असणारी नदी नाळे या सर्वांची मजा घेणार. प्रत्येकालाच असं वाटत असतो की निसर्ग म्हटला तर निखळ असं प्रेम आणि ते प्रेम आपण हे सौंदर्य पाहिल्यानंतर खरं तर जाणवतं आहे की किती सुंदर असं निसर्ग आहे, त्यावरती प्रेम करणं व्यर्थ जाणार नाही हे मात्र निश्चित. हा सुंदर प्रवास करताना माझ्या सोबतीला आहेत प्रसिद्ध शिवव्याख्याते नवनीतजी यशवंतराव, जे प्रोफेसर आहेत. इंग्लिश विषय त्यांचा आवडीचा विषय, परंतु त्यांना निसर्ग आणि निसर्गावरचं जे निस्सीम प्रेम त्यांचं आज मला अनुभवायला मिळतं आहे ते खूपच दुर्मिळ लोकांना मिळतं. हा धबधबा पाहण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गुंडे गाव आहे. ह्या गुंडे गावावरनं जावं लागतं. इथे 2 रस्ते येत आहेत. खरं तर आम्ही प्रथमतः चुकलेलो आहोत आणि कोणाला न विचार घेतल्यामुळं ते चुकी झाली. त्यामुळे आम्हाला गाडी मागे फिरवावी लागली आहे आणि पुन्हा आता आम्ही धबधब्याच्या दिशेने चाललो. वाटेत असणार ते सुंदर नदीचं दृश्य खरं तर असं वाटत होतं की पोहायलाच हवं आणि तो मोह काय आम्हाला आवडला नाही आणि शेवटी वेळ नसतानाही आम्ही येत असताना तिथे थांबलो. सुंदर असं ते वातावरण पाहिलं आणि खूप छान वाटलं. निसर्गामध्ये एक अशा गोष्टी असतात की त्यांची तुलना करणं आपल्याला तरी हा निसर्ग पाहिल्यानंतर डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखं वाटतं आहे. किती ते रहस्यमय वातावरण आणि किती ते आनंददायी वातावरण. आणि हे जे गाव आहे ते पाहिलं तर ते सतत त्या निसर्गाचा आस्वाद घेत आहे आणि त्या गावात राहणारी मंडळीचं भाग्यच काही वेगळं. मंडळी, नवनीतजी यशवंतराव यांच्याकडनं एक गोष्ट शिकायला मिळाली. ते म्हणतात, दर्जा हा चिरकाळ टिकणारा असतो, कॉपी पेस्ट मार्केटमध्ये टिकत नाही आणि क्षणिक प्रसिद्धी कधीच माणसांची मनं जिंकत नाहीत, असं त्यांचं मत आहे आणि ते सत्यसुद्धा आहे.
नमस्कार मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत आजोबा पर्वताच्या बॅक साईडला, जिथे आहे सासूचा धबधबा. खरं तर या संपूर्ण जंगलाला सासूचा रान, सासूचं जंगल या इथल्या प्रातिनिधिक किंबहुना प्रादेशिक भाषेमध्ये बोललं जातं. आणि म्हणूनच प्रातिनिधिक नाव या धबधब्याला आहे सासूचा धबधबा. आणि आज आपण पोहोचत आहोत या सासूच्या रानामध्ये, जंगलामध्ये. तर मंडळी, खरं तर कोकण म्हटलं की प्रत्येक माणसाला असं वाटतं की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हा भाग म्हणजे कोकणाचा भाग. खरं तर कोकण म्हणजे शहापूरचा जो भाग आहे किंवा ठाणे जिल्हा आहे हा सुद्धा कोकणामध्येच मोडतो आणि ते सुद्धा प्युअर कोकणामध्ये मोडतो. डोक्याशी समुद्र आणि पायथ्याशी सह्याद्री हे जे कोकणाचे जे समीकरण आहे ते समीकरण म्हणजे कोकण. आणि आम्ही सुद्धा त्या जागेवरती राहतो. म्हणजे खरं तर कोकण म्हटलं तर ठाणे जिल्हासुद्धा कोकणातच येतो आणि आम्ही त्याचे तिथले रहिवासी आहोत. जसे की आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही कोकणात राहतो आणि ती गोष्ट प्रत्येकाला सांगितली पाहिजे की काय काय गोष्टी कोकणात होतात. तर मंडळी, आम्ही सासूच्या धबधब्यावरती आल्यानंतर आम्हाला इथे 2-3 गोष्टी दाखवायचे वाटतात. की हे जे झाड आहे ते टाकळ्याचं झाड आमच्याकडे म्हणतात. हे झाड आहे, याची भाजी केली जाते. बरेचसे आजार असे आहेत की ते याच्याने बरे होतात. किडनी स्टोनचा जर प्रकार तुम्ही पाहिला तर खरोखर ही जर भाजी तुम्ही सतत खात असाल तर तो कमी होतो. म्हणजे हा एक उपयोगी वनस्पती. त्याप्रमाणे इथे ही एक वनस्पती आहे. आता नाव खरं तर विसरलो आहे मी, परंतु ह्या वनस्पती लहान असताना मी पाहिलेलं आहे की ज्या वेळेस काही ठेच लागणे किंवा रक्त येणे, रक्त आल्यानंतर ही वनस्पती जर अशी चुरा करून जर लावलात तुम्ही, ह्याचं पाणी जर असं लावलात तर 2 मिनिटाच्या आतमध्ये रक्त थांबतंय. मग ही कोकणाची संपत्ती आहे आमच्या इकडे. फक्त मला ठाणेकरांना विनंती करावीशी वाटते की दक्षिण कोकणातल्या मंडळींनी काय केलेलं आहे की त्यांचं पर्यटन डेव्हलप केलं, त्यांचं ॲडव्हर्टायझिंग केली आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदा होतोय. आपण सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे अशा भरभरून गोष्टी आहेत, भरभरून जागा आहेत का त्या आपण निदर्शनात आणू शकतो. इथे पाहिलात तर आजोबा पर्वत इथे दिसतंय, जिथे लवकुश यांचा जन्म झालेला आहे. सीतेचा पाळणा पाहतो आपण, तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. इतकं सुंदर असं ठिकाण इथे आहे, परंतु आपण ते लोकांच्या निदर्शनास आणून देत नाही आहेत. त्यामुळे पर्यटन कुठेतरी कमी आहे. तर ते पर्यटन वाढवा आणि आपला विकास झाला पाहिजे. कोकण म्हणजे काय हे ठाण्याने दाखवून दिलं पाहिजे असं मला तरी वाटतंय. पाणी म्हटलं तर म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते डोंगरावरती पडतं आणि ते पाणी आलं इथे, त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव घेण्याची मजा किंवा तो अनुभवाचा जो आस्वाद आहे तो खूप वेगळा आहे. हा सुंदर निसर्ग पाहताना नदीचा दृश्य आणि ती हिरवळ मन अगदी खूप भारावून जातं. आणि अशाच वेळी इथे असणारी फुलपाखरं अगदी मनाला प्रसन्न करून देतात. खूप छान वाटलं पाहताना त्यांना. खूप वर्षांनी असं वाटत होतं की त्यांना पकडावं, परंतु फुलपाखरं ही पकडण्यासाठी नसतात. काही गोष्टी ही फक्त पाहण्यासाठी असतात. त्यांना स्पर्श करताच त्या गोष्टी निघून जातात. भाद्रपदचं ऊन आहे आणि ज्या अचानक आम्ही आलो होतो, स्वच्छ पाणी आणि आनंद घेता येईल, पण अचानक कोसळलेल्या पावसाने पाणी इतकं गढूळ झालं आहे, जसं की जूनच्या सुरुवातीचा पाऊस पडतो. बघूयात, मातीचा एक कण सुद्धा दिसत नाही ह्या पाण्यामध्ये. प्युअर असा डोंगरातून आलेला पाणी आहे आणि म्हणजे प्युअर पिण्यायोग्य पाणी आहे, जे आपण पिऊ शकतो. खरं तर हा जो धबधबा आहे, सासूचा धबधबा म्हटलं जातो, हे ठिकाण आहे ते. आणि धबधबा बनण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह बघा तुम्ही. इथे एक प्रवाह आहे, तिकडे म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणाहून छोटं पाणी येत राहत आहे आणि छोट्या पाण्याचं रूपांतर मोठ्या प्रवाहात नदीत आणि मग समुद्रामध्ये. तर खूप छान वाटतं.
आपल्या सासूच्या धबधब्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या हातात पाहताय ते आहे आपट्याचं झाड. आपट्याची पानं आहेत. आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी आपण हे वापरत असतो, सोनं म्हणून भेट देत असतो. पण आपली संस्कृती ही इतकी समृद्ध आहे की या संस्कृतीनं आम्हाला या झाडाचं महत्त्व अगदी सहजरित्या सांगितलं आणि मग आम्ही आमच्या दसऱ्याच्या दिवशी त्याचं पूजन करतो. आपल्याकडे पाहतो आपण की बऱ्याच वेळेला नवरात्रीच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात हत्तीचा पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो आणि मग अशा वेळेला जर आपल्या घरावरती वीज कडकडली तर ती कडकडू नये म्हणून आपल्या घरामध्ये जर हे झाडाचं पान आपल्याकडे असेल तर त्या घरावरती वीज कडकडू शकत नाही किंवा पडू शकत नाही. यासाठी हे पान आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो. समोर बघताय तुम्ही हे पळसाचं पान. म्हणजे शाश्वत जीवनशैली म्हणजे काय तर या पानांचा वापर करून आम्ही आमच्या कार्यांमध्ये पत्रावळ्या म्हणून त्याचा वापर करायचो. म्हणजे निसर्गाकडून घ्यायचं आणि पुन्हा निसर्गाला द्यायचं ही इथल्या माणसाची जीवन पद्धती होती. अलीकडच्या काळात सोकॉल्ड शहरातल्या सॉफिस्टिकेटेड लोकांनी प्लॅस्टिकच्या प्लेट्स वापरायला सुरुवात केली आणि निसर्गाची हानी करायला सुरुवात केली. समोर बघताय तुम्ही ते भेंडीचं झाड आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आमचं देवक भेंडीचं झाड आहे किंवा त्या झाडावर आमचे देव बसवतात. तर आमच्या माणसांनी देवाच्या भीतीने का होईना पण निसर्ग कसा जपता येईल, निसर्गातली झाडं कशी जपता येतील यासाठी तो एक काढलेला उपाय. आणि म्हणून त्या भेंडीच्या झाडाचं महत्त्व इथल्या बिनारच्या किंवा डोळखामच्या पट्ट्यामध्ये प्रचंड आहे. तुम्ही समोर बघताय ते आहे सागाचं झाड. पळसाच्या झाडाच्या समोर बऱ्याच लोकांना पळसाचं झाड आणि सागाच्या झाडातला फरक कळत नाही. तर सागाचं झाड तुम्ही अंगाला लावलं तर खाज लागते आणि पळसाचं झाड हे एकदम मऊ असतं. या सागाच्या झाडाचं महत्त्व माझ्या दृष्टीने यासाठी आहे हरेशराव की कल्याणच्या प्रांतामध्ये म्हणजे दुर्गाडीच्या बाजूला जेव्हा भारतातलं पहिलं आरमार उभं राहिलं तर कल्याणमध्ये उभं करण्याचं कारण हे होतं की या समुद्र आणि सह्याद्रीच्या मध्ये सागाची प्रचंड लागवड या इथल्या लोकांनी केली होती. किंबहुना इथे सागाची झाडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती जे की पावसा पाण्यामध्ये हे सागाचं लाकूड अतिशय महत्त्वपूर्ण होतं. आणि म्हणून इथे असलेल्या मुबलक सागाच्या झाडांची उपलब्धता याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्रावरती आरमार उभं करण्यासाठी केली. आणि म्हणून आज या आजोबा पर्वताची बॅकसाईड असू द्यात, शहापूर असू द्यात, मुरबाड असू द्यात, सगळीकडे तुम्ही जर जुनी घरं बघितली तर सागाच्या लाकडाचंच काम आपण पाहतो. आणि आज सगळ्या जंगलामध्ये इथे मॅक्झिमम आपल्याला सागाची झाडं दिसत आहेत. मे बी हे फॉरेस्ट असेल म्हणून ही सागाची झाडं राहिलेत. इथे रांजण तयार झालंय. मध्ये जो पोर्शन आहे ना तिथे रांजण आहे. एक माणूस बुडेल एवढं रांजण तयार झालंय आणि तिथून तो स्लाईड होऊन माणूस मस्तपैकी नॅचरल स्लाईड घेतो. पण आता हे मला वाटतं वरती खूप जास्त पाऊस पडलाय त्याच्यामुळे गोंधळ झाला. मला असं वाटतं आपण ते सासूचा धबधबा आहे तिथे आलेलं ते ठिकाण हेच आहे मागचे सासूचा वॉटरफॉल. आणखीन तुम्ही जर असं वरती वरती जात राहिलात तर असे 4 वॉटरफॉल आहेत. अरे वा. एका लाईनीमध्ये. हो का. आणि इथे हरामखोर लोक येत नाहीत म्हणून हे व्यवस्थित राहिले. तुम्ही बघा ना इथे एक तरी बॉटल तुम्हाला दिसेल का बघा. एकही बॉटल नाही, काय नाही, कचरा नाही, काय नाही. जिथे स्वार्थानं बरबटलेल्या माणसांचा शिरकाव झाला तिथल्या निसर्गाची हानी झाली आणि तिथला निसर्ग संपुष्टात यायला सुरुवात झाली. दुर्दैवानं अनेक ठिकाणची आपण निसर्गाची हानी झालेली पाहतो. या आजोबाच्या कृपेनं आजोबा पर्वतावर तर आपण बघतो लोक जातात गाड्या घेऊन, तिथे झालेली निसर्गाची हानी आपण पाहतो. पण त्याच्या बॅक साईडला चुकून कोणी येत नाही त्याच्यामुळे राहिलंय. आता आपल्या व्हिडिओ बघून काही लोक येतील पण मी विनंती करेन तुम्हाला की आलात तरी बाटल्या बिटल्या घेऊन काही इथे येऊ नका. मंडळी आपण ज्या जंगलामध्ये आहोत ते कळसुबाई शिखर या अभयारण्यात असलेलं हे जंगल आहे आजोबा पर्वत. मागच्या अनेक वर्षांपूर्वी इथे वाघ बिबट्यांचा वावर जास्त होता. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातल्या वाघांची बिबट्यांची संख्या कमी झाली आणि इथल्या जंगलातली संख्या देखील कमी झाली. कधी कवचित आजोबाच्या पर्वतावर वाघ आल्याच्या गोष्टी ऐकिवात येतात किंवा बिबट्या वावरत असल्याच्या गोष्टी ऐकिवात येतात आणि मग वाघानं बैल खाल्ला, कुत्री खाल्ली असं ऐकायला मिळतं. आज
या आजोबा पर्वताकडे बघितलं आणि आत्ताच्या या जंगलाची परिस्थिती बघितली तर अजूनही आपल्याकडे जंगल वाढीची गरज आहे असं जाणवतं. मला आज या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे अशी की तुम्ही जर कधी किनवलीवरून सरळगावला गेला असाल तर किनवली सोडल्यानंतर जिथे भाकरीची वाडी आहे त्या भाकरीच्या वाडीच्या जवळ ब्रिजच्या उजव्या बाजूला फॉरेस्टनं एक सुंदर छोटंसं जंगलाचं प्रोजेक्ट केलं. 1 फुटापेक्षाही कमी अंतरावरती झाडं लावली आणि इतकी घनदाट झाडं लावली. 3 वर्ष त्या झाडांची मेहनत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं घेतली. मला वाटतं कोणत्या तरी फॉरेनच्या कल्चरच्या धर्तीवरती तो प्रोजेक्ट त्यांनी राबवला. आज जर तुम्ही तिथं पाहिलं 3 वर्षानंतर तिथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, इतका 1 एकरमध्ये केलेला तो प्रोजेक्ट आहे. हाच प्रोजेक्ट सगळीकडे जर राबवलात तर मला वाटतं ही जी ओसाड झालेली जंगलं आहेत ती पुन्हा हिरवीगार व्हायला वेळ लागेल. दे ना दुकानात जा, ते दे ना. काय झालं का?